याचं सर्वात मोठं समाधान आज वाटतंय. एखादं बी जेव्हा रुजतं, ते रुजल्यानंतर त्यात संस्कार टाकून त्याचा वृक्ष व्हायला वेळ लागत नाही. अशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण आज या आपल्या अनुभूती शाळेमध्ये अनुभवतो. अनुभूती विद्यानिकेतन ची वाटचाल याच वेगाने राहिली तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं शांतिनिकेतन व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आणि ही सर्व प्रत्यक्ष आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवतोय की इथे घेतले जाणारे एफर्ट्स खरं तर लहान मुलांना शिकवणं, त्यांच्याकडून एखादी गोष्ट करून घेणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. आपण मोठ्या मुलांकडून इझिली कोणतीही गोष्ट त्यांना आत्मसात करायला लावतो, पण तितकीच कठीण गोष्ट ही लहान मुलांकडून एखादं वाक्य म्हणून घेणं किंवा एखादा कलायुक्त कार्यक्रम करून घेणं, हे काठिण्याचं काम इथे होत असताना बघून खरोखर आज आपल्या आसपासच्या सभोवतालच्या वातावरणाचं समाधान व्यक्त करावं असं वाटतं की असंच जर वातावरण प्रत्येक मुलाला आनंददायी शिक्षणातून आनंद घेऊन करता आला तर आपला भारत हा सक्षम व्हायला काहीच वेळ लागणार नाही. हेच प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य. यांना लहानपणापासून पसायदानाच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या भूमिकेतून म्हणा, मागच्या वेळेला जेव्हा मी कार्यक्रमाला आलेली तेव्हा या सर्व चिमुकल्यांनी इतकं सुंदर सादरीकरण माझ्या समोर केलं की खरोखर असं वाटत होतं की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला यातलं काहीच कळत नव्हतं. आणि आज ही चिमुकली इतका सुंदर परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांसमोर अगदी न घाबरता निडर होऊन परफॉर्म करतायत, हीच गोष्ट खूप कौतुकास्पद आहे. आणि याचं सर्व श्रेय अर्थातच अनुभूती विद्यानिकेतनचा सर्व सहकार्यांना की जे मुलांना इतक्या निर्भीडपणे हसत खेळत वातावरणात बागडताना बघताय आणि आम्हाला सुद्धा ती अनुभूती देत आहे. यासाठी सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. आणि अशाच प्रकारचं वातावरण आपल्या शहादा परिसरात कायम राहो, याच वेगाने अनुभूती विद्यानिकेतन पुढची वाटचाल करो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. अजून एक गोष्ट वेगळी ती म्हणजे जेव्हा गुरुला आपल्या शिष्य आपल्यापेक्षा 2 पावलं अजून पुढे जाताना दिसतो, त्याच प्रकारची अनुभूती मी आज सुद्धा इथे घेतली आहे. नेहाचं जेव्हा सूत्रसंचालन आणि हे सर्व सादरीकरण आज बघितलं तेव्हा खरोखर मनापासून आनंद झाला की चला आपल्यापेक्षा आपले शिष्य खरंच 2 पावलं पुढे जाऊन गुरुचं नाव कुठेतरी त्यामुळे प्रकाशित होतात आणतायत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.